नमस्कार, मी सुवर्णा. 6 वाजलेले आहेत. महाराष्ट्राची खबरबात घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचतेय. आत्तापर्यंत रोज संध्याकाळी 6 वाजता आपण न्यूज 18 लोकमतची संवाद यात्रा बघत होतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्ही पोहोचलो आणि तिथल्या लोकांच्या व्यथा समस्या आम्ही लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आता बातम्यांच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत. महाराष्ट्राची खबरबात मध्ये सुरुवात एका राजकीय घडामोडीने करूया. राज्यसभा निवडणूक उद्यावर आलेली आहे. मात्र यापूर्वीच महाविकास आघाडी सरकारला धक्का बसलाय. कारण राज्यसभा निवडणुकीमध्ये मतदान करण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचा 1 दिवसाचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळलेला आहे. सत्र न्यायालयाने गुरुवारी या संदर्भात निर्णय देत मतदानासाठी जामीन देण्यास नकार दिलेला आहे. यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. महाविकास आघाडीची 2 मतं आता कमी होणार असल्याचं चित्र निर्माण झालंय. त्यामुळे राज्यसभा निवडणूक मतदान प्रक्रियेमध्ये आणखीनच चुरस निर्माण झाल्याचं दिसतंय. दरम्यान सत्र न्यायालयानं मतदान करण्याकरता परवानगी देण्याचा अर्ज फेटाळल्यानं आता नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणी हायकोर्टात उद्या सुनावणी होणार आहे. महत्त्वाची ही बातमी आहे. मलिक आणि अनिल देशमुख हे आता राज्यसभेसाठी मतदान करू शकणार नाहीयेत. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी आपण थेट या सगळ्याविषयी बोलूया. अजित, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करता यावं अशी अपेक्षा होती महाविकास आघाडी पक्षातल्या सगळ्यांची. मात्र तसं होताना दिसत नाही. काय अधिक सांगाल? सुवर्णा, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे ज्यावेळेस मुंबई सत्र न्यायालयाने या दोघांचा अर्ज फेटाळला होता की मतदान करण्याचा, या बाबतीमध्ये जेव्हा पुढे त्यांना लक्षात आलं की जर आपण तात्काळ मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली नाही तर आपण अडचणी येऊ शकतो, आणि ते लक्षात घेता तात्काळ अनिल देशमुख आणि नवाब मलिक या दोघांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरुवातीला एका कोर्टात धाव घेतली होती. पण तिथे त्यांची जी सुनावणी आहे किंवा त्यांची मागणी जी आहे ती ऐकून घेण्यास न्यायालयाने नकार दिला होता. पुढे जाऊन जर या सगळ्या प्रकरणात आपण पाहिलं तर न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या न्यायालयामध्ये शेवटच्या क्षणी त्यांनी हे प्रकरण जे आहे ते फाईल केलं. न्यायालयाला विनंती केली की तुम्ही आमची या प्रकरणी सुनावणी घ्यावी आणि या प्रकरणी आमचं म्हणणं जे आहे ते तुम्ही ऐकावं. न्यायालयाने त्यांना स्पष्ट केलं की अशा पद्धतीच्या सगळ्या प्रकरणामध्ये विशेष कोर्ट असतं. जर आरोपी कोठडीमध्ये आहे आणि जर आरोपी जो आहे तो न्यायालयीन कोठडीत असेल, शिक्षा भोगत असेल किंवा पोलीस कोठडीमध्ये असेल तर अशा पद्धतीचा अधिकार देता येत नाही. जर त्यांना अशा पद्धतीचा अधिकार द्यावा लागेल तर त्यांना जामीन द्यावा लागतो आणि जामिनाकरता विशेष कोर्ट असतात. त्यामुळे तुम्ही योग्य कोर्टामध्ये दाद मागावी असं न्यायालयाने सांगितलं. पण त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं की तुम्ही निदान आमचं म्हणणं तरी ऐकून घ्या. न्यायालयाने पुन्हा स्पष्ट केलं की तुमचं म्हणणं आम्ही ऐकून घेतो, तसं असेल तर उद्या सकाळी या, तुमचं म्हणणं ऐकून घेतो. म्हणजे एक प्रकारे याच्यामध्ये अंडरलाईन स्पष्ट होते सुवर्णा, न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे जे मुंबई सत्र न्यायालयाने सांगितलेलं आहे की तुम्ही जर आरोपी न्यायालयीन कोठडीत, पोलीस कोठडीमध्ये असेल किंवा शिक्षा भोगत असेल तर त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. हेच या न्यायालयाने रिपीट केलं होतं. तरी देखील तुमची मागणी असेल की तुमचं म्हणणं ऐकून घ्यावं, उद्या सकाळी आम्ही तुमचं म्हणणं ऐकून घेतो. आणि जर तुम्हाला या बाबतीमध्ये तुमची मागणी मान्य करावी असं वाटत असेल किंवा तुमच्या मागणीला न्याय मिळेल असं वाटत असावं तर तुम्ही कोर्टामध्ये जावं, त्यांना जामिनाकरता दुसरा अर्ज करावा. कारण अशा प्रकरणामध्ये जामीन द्यावा लागतो आणि जामीन दिल्यानंतर मग त्यांना मतदानाला जाता येईल. त्यामुळे कुठेतरी न्यायालयाने इनडायरेक्टली हे हिंट दिलेली आहे की उद्या सकाळी जरी यांचं ऐकून घेण्यात आलं तरी न्यायालय जे आहे ते यांच्या प्रकरणावरती कशा प्रकारे निर्णय देईल हे आत्ताच स्पष्ट झालेलं आहे. पण तरी देखील न्यायालयाने आणखीन त्यांना एक उपाय सुचवला, ते म्हणजे जे न्यायालय आहे निश्चित. पण म्हणजे जसं तू सांगतोय, जशी माहिती देतोयस त्याप्रमाणे अजून तरी आपल्याला बघायला मिळतंय की नवाब मलिक यांच्यासह अनिल देशमुखांना सुद्धा करता येईल की नाही मतदान याबाबत प्रश्न आहेत. धन्यवाद अजित. पुढे जाऊया. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या संदर्भात 2 प्रतिक्रिया, जयंत पाटलांची एक प्रतिक्रिया आणि त्याचबरोबर संजय राऊतांची, शिवसेना खासदार संजय राऊतांची पण प्रतिक्रिया आलेली आहे, ती बघूयात. मुंबई उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे
त्यातून आमची निराशा झालेली आहे. लोकशाहीने निवडून आलेल्या अजून कोणताही गुन्हा साबित न झालेल्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार मिळावा अशी आमची मागणी होती. न्यायालयाने ती आज अमान्य केली आणि त्यांचा मताचा अधिकार आता हिरावून घेतला गेलेला आहे. दुर्दैव आहे, त्यांचा अधिकार आहे मतदानाचा. खरं म्हणजे ते एक तर मंत्री आहेत कॅबिनेट, आमदार आहेत निवडून आलेले, त्यांचा अधिकार अशा प्रकारे त्यांचा अधिकाराचं हनन करणं हे संविधानात बसत नाही. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाकरता जामीन देण्यास कोर्टानं तूर्तास तरी नकार दिलाय. त्यामुळे 2 मतांनी नेमका काय फरक पडणार आहे, आपण त्यावर नजर टाकूया. 6व्या जागेसाठी 4 अतिरिक्त मतांची आता गरज भासणार आहे. महाविकास आघाडीलाही अतिरिक्त मतं गरजेची आहेत. पहिल्या पसंतीची अतिरिक्त 4 मतं लागणार आहेत. भाजपला 13 अतिरिक्त मतांची गरज आहे. पहिल्या पसंतीसाठी 13 मतं भाजपला लागणार आहेत. सध्याचा मतांचा कोटा आहे 40ला 72. पूर्वीचा मतांचा कोटा होता 41ला 14. 2 मतांमुळे निवडणुकीत चुरस निर्माण झालेली आहे, चुरस वाढली आहे. एकूण मतदार आहेत 285. दरम्यान राज्यसभेसाठी मतदान करताना कोणतीही चूक होऊ नये याकरता मतदानाच्या पूर्वसंध्येला शिवसेना आमदारांची रंगीत तालीम घेण्यात आली. उद्या सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राज्यसभेच्या मतदानाकरता वेळ देण्यात आली आहे. या बैठकीला अनिल देसाई, अनिल परब, एकनाथ शिंदे उपस्थित होते. तर शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत हे थेट मतदानाला उपस्थित राहणार असल्याची माहिती सुनील प्रभू यांनी दिलेली आहे. शिवसेनेचे 2 आणि काँग्रेसचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 1 उमेदवार जिंकून येतील असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला. मतदानासाठी आमदारांची रंगीत तालीम घेण्यात आली. उद्या सकाळी 9 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. मवियाचे 4ही उमेदवार जिंकून येतील असा विश्वास मवियातल्या नेत्यांनी व्यक्त केलेला आहे. काय सांगणार म्हणजे आमचे 4 उमेदवार विजयी होणार. भाजप दावा करते की आमचा उमेदवार विजयी होईल म्हणून सांगतो. 2 शिवसेनेचे, 1 काँग्रेस, 1 राष्ट्रवादी काँग्रेस असे 4 उमेदवार आमचे विजयी होतील आणि ते सुद्धा पहिल्या फेरीत, फर्स्ट राऊंड. पुढची बातमी. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार रस्सीखेच बघायला मिळते. अशात भाजप आमदारांची आज बैठक होतीये. मुंबईतल्या ताज हॉटेलमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. राज्यसभा निवडणुकीचे प्रभारी अश्विनी कुमार वैष्णव यांच्या उपस्थितीत ही बैठक होतीये. अश्विनी वैष्णव, चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष तसंच भाजपचे आमदार या बैठकीकरता दाखल झालेले आहेत. अश्विनी वैष्णव यांच्याकडून सगळ्या आमदारांना मार्गदर्शन दिलं जाणार आहे. राज्यसभा निवडणुकीकरता मतदान कसं करावं या संदर्भात हे मार्गदर्शन असेल. विधान परिषदेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्यानं पंकजा मुंडे समर्थक नाराज झाले. औरंगाबादमध्ये पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी भाजपचं कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी वेळीच कारवाई केली आणि कार्यकर्त्यांना रोखलं. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात सुद्धा घेतलं. पंकजा मुंडेंवर सातत्यानं अन्याय होत आहे अशी भावना यावेळी समर्थक वारंवार बोलून दाखवत होते. समोर अन्याय केला आहे आणि या भाजप सरकारला येणारा ओबीसी समाज 100% उत्तर देणार. ओबीसी नेत्याला संपवण्याचं काम भाजप सरकार कामाचं करत आहे आणि आदरणीय पंकजाला डावलण्याचं काम विरोध होत आहे. त्या बीजेपीला ओबीसीला वाचा देण्याचं काम मुंडे साहेबांनी केलं. अशा लोकनेत्यावर अन्याय होत आहे आणि आम्ही भाजप सरकार येणार वेळेस ओबीसी समाज 100% उत्तर देणार आहे.
हा गोंधळ भाजप समर्थक नाही तर विरोधी पक्षातील काही कार्यकर्त्यांनी केला असावा, असं औरंगाबादच्या भाजप शहराध्यक्षांनी म्हटलंय. भारतीय जनता पार्टीचे आणि पंकजाताईंचे कार्यकर्ते नव्हते. पंकजाताई या भारतीय जनता पार्टीच्या आमच्या नेत्या आहेत आणि त्यामुळं त्यांचे कार्यकर्ते कोणी नव्हते. हा नेमका हल्ला 2 दिवसापासून ज्या पद्धतीने 2 दिवसापासून आम्ही ज्या पद्धतीने काम करतो, ज्या पद्धतीने या शहरामध्ये एक भारतीय जनता पार्टीची ताकद उभी राहते आणि ते पाहता इतर पक्षाचे जे नेते आहेत ते फ्रस्ट्रेशन झाले आणि कालच्या सभेमुळे तर ते जास्तच झाले आणि त्यामुळं कुठंतरी असा मी डायरेक्ट हल्ला पाहिले नसल्यामुळे तो सांगू शकत नाही की हा कोणत्या पक्षाने केला. याच्यात MIM असू शकते, याच्यात राष्ट्रवादी असू शकते, काँग्रेस असू शकते आणि शिवसेनाही असू शकते. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना डावलण्यात आलं आणि त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस वाढलेली आहे. पंकजा मुंडे यांच्या समर्थक ठिकठिकाणी निदर्शनं करताना दिसत आहेत. तर अहमदनगरमध्ये पंकजा मुंडे यांच्या एका समर्थकानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पंकजा मुंडे यांना विधान परिषदेला उमेदवारी नाकारल्यानंतर मुंडे समर्थक संतापले. अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यातील पंकजा मुंडे यांच्या समर्थक मुकुंद गर्जे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. ही दृश्य आहेत पंकजा मुंडेंच्या कट्टर समर्थकाची. गर्जे याचं नाव आहे. हा कट्टर समर्थक आत्महत्येचा प्रयत्न करताना बघायला मिळाला. पाथर्डी इथं ही घटना घडली. नगरमध्ये पंकजा मुंडेंचा समर्थक आक्रमक झाला. विधान परिषदेसाठी पंकजा मुंडेंना डावललं यासाठी हे समर्थक संतापलेत. वेगवेगळ्या शहरांमध्ये आंदोलन करताना दिसत आहेत. कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न या कार्यकर्त्यांनी केला. पुढची बातमी. राज्यभरामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीची चुरस आपल्याला बघायला मिळते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं प्रत्येकी 2 उमेदवार रिंगणात उतरवलेत, तर दुसरीकडे भाजपनं 5 अनधिकृत उमेदवार रिंगणात उतरवलेत. दरम्यान भाजपच्या उमा खापरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सदाभाऊ खोतांनी अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे. त्यांना भाजपनं पाठिंबा जाहीर केला. भाजपच्या 5 अधिकृत उमेदवारांसह सदाभाऊंना निवडून आणण्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत, असं वक्तव्य केलं चंद्रकांत पाटील यांनी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष. शेतकरी असो किंवा या राज्यातला अन्याय होणारा नागरिक असो, यासाठी भांडणाऱ्या सदाभाऊंना सदसद विवेक बुद्धीला स्मरून आमदार मतदान करतील. मुद्दा राहिला 5व्या सीटचा. त्या 5व्या सीटमध्ये आवश्यक मतं ही लोकप्रतिनिधी आपल्या सदसद विवेकबुद्धीला स्मरून देतील आणि भारतीय जनता पार्टीचे 5 आणि अपक्ष पुरस्कृत 6 उमेदवार या निवडणुकीत विजयी होतील. खरं बघितलं तर जेवढे जास्तीत जास्त उमेदवार उभा राहतील त्याचा अर्थ सरळ आहे की आमची लोकशाही ही आता बळकट व्हायला लागलेली आहे आणि आमदारांना पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध होत आहे की मला कुणाला मतदान करावं आणि म्हणून निश्चितपणानं ही एक चांगली गोष्ट या ठिकाणी होत आहे. मी उमेदवार असल्यामुळं, अपक्ष उमेदवार असल्यामुळं सर्व आमदार हे मतदार आहेत. मलाही मतदार राजाकडं त्यांच्याकडे जावं लागेल, ते कोणत्याही का पक्षाचे असेनात, आणि त्यांना साकडं घालावं लागेल. आणि मला निश्चित खात्री आहे की हे सगळी मंडळी मला मतदान करेल. पुढे जाऊयात. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेसाठी अर्ज भरलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामराजे आणि एकनाथ खडसेंना विधान परिषदेसाठी संधी देण्यात आली. आज या दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. अनेक प्रसंग असे घडत गेले की मला नाईलाजानं बीजेपीचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावं लागलं आणि शरद पवार साहेबांच्या नेतृत्वावर मी विश्वास ठेवला आणि त्यांनी आज माझ्यावर विश्वास ठेवला. हा विश्वास सार्थ करण्याचा मी प्रयत्न करेल.
आमच्या भागामध्ये BJP वाढवण्यासाठी मी उभं आयुष्य आपलं काढलं. आता मी राष्ट्रवादी काँग्रेससाठी काम करेल. आमच्या परिसरातच नव्हे तर महाराष्ट्रभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी NCPचा विस्तार करण्यासाठी, पक्ष संघटनेचा विस्तार करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. विधान परिषदेच्या निवडणुकीकरता कोण कोण उमेदवार रिंगणात आहेत त्यावर आपण नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. भाजपचे कोण उमेदवार विधान परिषदेसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत बघा. पहिलं नाव विधान परिषदेचे सध्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि राम शिंदे. विधान परिषदेचे उमेदवार भाजपच्या श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे. उमा खापरे यांनी जो इशारा दिलेला होता तोही आपल्याला माहिती आहे, आता त्यामुळेच त्या चर्चेत होत्या. आणि भाजपचं विधान परिषदेचे उमेदवार प्रसाद लाड. प्रसाद लाड यांना सुद्धा मागच्या 5-7 वर्षांपासून सगळा महाराष्ट्र ओळखतो आहे. अपक्ष म्हणून सदाभाऊ खोत उभे राहत आहेत. सदाभाऊ खोत यांना भाजप पाठिंबा देणार आहे. विधान परिषदेचे उमेदवार आपण बघतोय. आता शिवसेनेचे उमेदवार कोण बघा. सचिन अहिर शिवसेनेचे उमेदवार. सचिन अहिर यांनी आपली जागा आदित्य ठाकरेंसाठी सोडलेली होती. सचिन अहिर हे विधान परिषदेचे उमेदवार आहेत. आणि आमशा पाडवी यांना शिवसेनेनं उमेदवारी दिलेली आहे विधान परिषदेसाठी. काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांना विधान परिषदेसाठी उमेदवार म्हणून संधी दिलेली आहे काँग्रेसनं. जुना जाणतं नेतृत्व आहे भाई जगताप यांचं. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बघा. रामराजे निंबाळकर हे पहिलं नाव आणि एकनाथ खडसे. भाजप सोडून भाजपचे अत्यंत ज्येष्ठ असे नेते, महसूल मंत्रीपद पण त्यांनी भूषवलेलं होतं आणि त्यांना आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आलेली आहे. हे सगळे विधान परिषदेचे उमेदवार आपण बघत होतो. पुढे जाऊया. विधान परिषदेवर निवडून येण्याचं गणित काय आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. पहिल्या पसंतीची 27 मतं आवश्यक आहेत. भाजप आणि मित्रपक्षांचं संख्याबळ 113 आहे. भाजपच्या 4 जागा सहज येण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचं संख्याबळ 169 आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी 2 आमदार परिषदेवर जाणार. मित्रपक्ष आणि अपक्षांच्या मदतीनं काँग्रेसला 2 जागा मिळवता येतील का हे बघणं महत्त्वाचं आहे. पुढची बातमी आपण बघणार आहोत. माजी मंत्री आणि भाजपचे संकटमोचक अशी ज्यांची ओळख आहे, तुम्हा सगळ्यांना कळलं असेल, गिरीश महाजन. ते गिरीश महाजन तसंच माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यात विस्तव सुद्धा जात नाही असं आपण नेहमी बघतो आणि ऐकतो सुद्धा. राजकीय सभांमधून एकमेकांची उणीधुणी नाही काढली तर ED-CD काढणाऱ्या खडसे महाजनांमध्ये चक्क हसत हसत गप्पा झाल्या. या ऐतिहासिक भेटीचे फोटो व्हिडिओ न पाहणाऱ्यांना विश्वासच बसणार नाही असं हे चित्र पाहायला मिळालं. खडसेंनी विधान परिषदेचा अर्ज भरल्यानंतर अचानक या दोघांची भेट झाली आणि दोघांनी छान हसत एकमेकांशी गप्पा मारल्या. दादाभाऊच्या उमेदवारावर काय म्हणणं आहे? मुंबईतल्या मालाडमधून एक धक्कादायक बातमी आहे. बेस्ट बसमध्ये चढू दिलं नाही या रागातून एका संतप्त तरुणानं बेस्ट बसची काचच तोडली. हा धक्कादायक प्रकार समोर आलाय मालाडमध्ये. तरुणाने चक्क बस समोर उभं राहून बसच्या काचा दगडाने फोडलेल्या आहेत. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. या प्रकरणी पोलिसांनी अंथनो रोबेरो असं त्याचं नाव आहे, या तरुणाला अटक केलेली आहे. तरुणाने यावेळी मोठा वाद सुद्धा घातला. अखेर पोलिसांनी या तरुणाला अटक केली. फोटो काढला का? फोटो काढ. आता गाडी उभी कर. याची गाडी आहे का? 2 व्हीलर आहे? पुण्यातील पर्वती पायथा इथल्या जनता वसाहतमध्ये टोळक्याने 50हून अधिक गाड्यांची तोडफोड केलेली आहे. बुधवारी रात्री 10च्या सुमारास ही घटना घडली. 30 ते 35 जणांनी या परिसरात वाहनांची तोडफोड केलेली आहे. दरम्यान या परिसरात सतत तोडफोड होत असल्यानं पोलिसांचा धाक राहिलाय की नाही, कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा सवाल
नागरिक उपस्थित करतायत. एक 30-35 मुलांचा मॉप येऊन स्थानिक रहिवाशांच्या गाडीवरती दगड पत्थर लाट्या काट्या लोखंडी रॉडनं हल्ला होऊन स्थानिकांच्या 50 ते 60-70 गाड्यांची नुकसान करून एक 5-6 फोर व्हीलरचाही नुकसान झालेली आहे. मोठ्या प्रमाणात दोन्ही गटाच्या स्थानिक वर्चस्वातून हा गोरगरिबांना होणारा त्रास आहे. शेतजमिनीच्या वादातून कुटुंबातील दोघांमध्ये वाद झाल्याचा प्रकार समोर आलाय. कोल्हापुरातल्या आजरा तालुक्यातील पेंद्रवाडी या गावात ही घटना घडली आहे. शेतात पोल रोवण्याच्या वादातून दोघांमध्ये भांडण झालं. यात एका महिलेला शिवीगाळ करत तिचा विनयभंग करण्याचा आरोप केला गेलाय. या भांडणाचा व्हिडिओ समोर आला असून या प्रकरणी पोलिसांनी संग्राम चव्हाण याच्यावर आजरा पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे. परभणी शहरासह जिल्ह्याला मान्सून पूर्व वादळ वाऱ्याचा फटका बसला. परभणीत झालेल्या मुसळधार पावसानं आणि वादळात झाडं उन्मळून पडल्यामुळे मोठीच घटना घडलेली आहे. रस्त्यावर धावत असलेल्या ऑटो आणि मोटरसायकलवर एक झाड पडलं. परभणी शहरात वसमत रोडवर हा प्रकार घडला असून सुदैवानं यात कुणीही गंभीर जखमी झालं नाही. काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे हे झाड कमकुवत झालं आणि आज सकाळच्या सुमारास हे झाड अचानक पडलं, ज्यात ऑटो आणि मोटरसायकलचं मात्र मोठं नुकसान झालेलं आहे. एक अत्यंत मोठी बातमी येतेय. हितेंद्र ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केलेला आहे. शरद पवार पाठोपाठ मुख्यमंत्र्यांचाही संपर्क झालेला आहे. ठाकूर यांच्याकडे 3 मतं आहेत. मग या उमेदवाराला मतदान करण्यासाठी त्यांनी चर्चा केलेली आहे. हितेंद्र ठाकूर यांनी आधीच स्पष्ट केलं होतं की आम्हाला कुठल्याही पक्षाने गृहीत धरू नये. हितेंद्र ठाकूर यांना मुख्यमंत्र्यांनी फोन केलेला आहे. शरद पवारांनी आधी फोन केला आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हितेंद्र ठाकूर यांना फोन केलेला आहे. हितेंद्र ठाकूर यांनी आधीच स्पष्ट केलं होतं की माझ्याकडे 3 मतं आहेत. जोपर्यंत आम्ही अधिकृतरित्या स्पष्ट करत नाही की आम्ही कुणाला मतदान करणार आहोत तोपर्यंत कुणीही गृहीत धरू नये आणि माध्यमांनी सुद्धा गृहीत धरू नये की हितेंद्र ठाकूरांची 3 मतं कुठल्या एका पक्षाला आहेत. मी हे स्वतः सांगेन. शरद पवारांचा आधी फोन केला होता आणि आता मुख्यमंत्र्यांचा पण फोन केलेला आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत आपल्या सोबत आहेत. प्रशांत, काय अधिक माहिती? सोळा प्रतीक्षा आहे ती आज संध्याकाळ होण्याची, कारण हितेंद्र ठाकूर आज संध्याकाळी त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहे. साधारणतः ते 8 वाजेच्या आसपास, 7:30 ते 8च्या आसपास भूमिका स्पष्ट करू शकतात. आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं की जे उमेदवार आहेत, उमेदवारही त्यांना जाऊन भेटले. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार धनंजय महाडिक भेटले. शरद पवारांनी फोन केला, उद्धव ठाकरे यांनीही फोन केला. भाजपचे संकट मोचक म्हणून ज्यांची ओळख आहे गिरीश महाजन, ते वैयक्तिकरित्या त्यांना जाऊन भेटून आले. रात्री उशिरापर्यंत त्यांच्याबरोबर 2 दिवसापूर्वी होते. पण अद्यापर्यंत आपले 3 मतं कोणाला याचा निर्णय हितेंद्र ठाकूर यांनी घेतला नाहीये किंवा जाहीर केला नाहीये. पण आज रात्री उशिरा 8च्या आसपास ते फोन करतील. पण एक मतांसाठी म्हणून सगळेच पक्ष कसे कामाला लागलेत हे यातनं स्पष्ट होत आहे. कारण महाविकास आघाडीला 3 मतांचा फटका बसतोय असं एकंदरीत चित्र आहे. आपल्याला माहिती आहे की रमेश तटके हे एक आमदार दिवंगत झाले. अनिल देशमुख आणि नवाब मलिक या दोघांचे जे दोघांना मतदानाची परवानगी आहे ती मिळू शकते याची आशा सुद्धा धुसर झाली आहे. यामुळे एक मतांसाठी म्हणून धावपळ सुरू झाली आहे. शरद पवार मैदानात उतरले, त्या पाठोपाठ मुख्यमंत्र्यांनी फोन केला, पण हितेंद्र ठाकूर यांनी आपला निर्णय मात्र त्यांना अद्यापपर्यंत सांगितला नाहीये. सुवर्णा. नक्की प्रशांत, आभार आपण सविस्तरपणे ही माहिती दिल्याबद्दल. आणि जसं प्रशांत सांगत होते, हितेंद्र ठाकूर काय निर्णय